प्रियजनो, आज ह्या प्रसंगी तुम्हा सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुमचं स्वागत असो. आजचा जो काही दिवस आहे, आजच्या दिवसाकडे जर आम्ही पाहिलं तर आजची जगाची परिस्थिती जर आपण पाहिली तर आज सर्वात गर्दीचं ठिकाण हे कोणतं असेल तर आजच्या दिवसावरून तुमच्या लक्षात येईल की आजचा जो काही दिवस आहे संपूर्ण जगभर हा विशिष्ट उद्देशाने हा साजरा करत आहे. लोकांना त्याची जाणीव असावी, त्याचं भान असावं म्हणून आजचा हा दिवस आरोग्य दिन म्हणून हा साजरा करत आहे, केलेला आहे. आणि आजचा दिवस नाही तर येणारा प्रत्येक दिवस हा प्रत्येकासाठी हा आरोग्यदायी असावा असं प्रत्येकाला वाटतं. पण ज्या वेळेस आम्ही आजारी का पडतो याचा विचार आम्ही करतो तर आम्ही धर्मशास्त्राकडे वळतो आणि जगातील उत्कृष्ट धर्मशास्त्र कोणतं असेल तर हे बायबल, पवित्र शास्त्र. हे पवित्र शास्त्र बायबल हे आरोग्याविषयी आम्हाला काय सांगतं. याच्या पाठीमागचा जर आपण इतिहास पाहिला तर ज्यावेळेस परमेश्वराने मानवाची निर्मिती केली आणि परमेश्वराने त्याला एक साधी आणि सोपी क्षुल्लक आज्ञा दिलेली होती की त्याला ती सहज पाळता आली असती. आणि ती आज्ञा आहे की परमेश्वराने त्याला सांगितले की ह्या बागेतले जे काही झाडं आहेत तर देवबापाने त्या ठिकाणी 2 झाडं लावलेले होते. एक बरे वाईटाचं ज्ञान करून देणारं ज्ञान आणि चांगलं ज्ञान व्हावं असं ते झाड परमेश्वराने केलेलं होतं. ते चांगलं झाड म्हणजे जीवनाचं झाड. तर परमेश्वराने सांगितले की ह्या झाडाचं तू फळ खाऊ नको. पण ते आमचे पूर्वज त्यांनी परमेश्वराची आज्ञा मोडली आणि त्या आज्ञा मोडल्याचं परिणाम हे काय झाला तर परमेश्वराने सांगितले की ज्या दिवशी तू ह्या झाडाचं फळ खाशील त्या दिवशी तू खास मरशील. आणि आज आमच्यासमोर हा प्रश्न आहे की मनुष्य हा का मरतो. याचं कारण हेच की देवाच्या आज्ञा मोडणं. आणि देवाच्या आज्ञा मोडल्यामुळं मनुष्य आज हे आजारी पडत आहे. मग असे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की दवाखाने पूर्ण भरून गेलेले आहेत. मोठमोठे दवाखाने पूर्ण भरलेले आहेत. याचं कारण हेच आहे की देवाची आज्ञा. आणि ह्या जगामध्ये अनेक धर्मग्रंथ आहेत. त्या प्रत्येक धर्मग्रंथामध्ये सुद्धा ते सांगितलेलं आहे की आमचं आरोग्य कशा रीतीने आम्ही पाळावं, कशा रीतीने आमचं आरोग्य आम्ही राखावं. पण पुष्कळ वेळेस ह्या धगधगीच्या दिवसामध्ये आम्ही त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. पुष्कळसे असे शेकडो हजारो असे ग्रंथ आहेत की आमचं आरोग्य आम्ही कशा रीतीने चांगल्या रीतीने ठेवावं. अनेक ग्रंथ आहेत, अनेक संस्था आहेत, अनेक डॉक्टर्स आहेत, अनेक सामाजिक संस्था आहेत. ते सतत ते मार्गदर्शन करत आहेत. तरी पण आम्ही त्याच्याकडं दुर्लक्ष करतो. पण एक आनंदाची गोष्ट आहे, एक आनंदाची बाब आहे की आजच आरोग्याचा दिवस आहे, आजच तारणाचा दिवस आहे. तुम्हाला आरोग्य प्राप्त करून घ्यायचं आहे काय तर बायबल आम्हाला काय सांगते याच्याकडे जर आपण लक्ष दिलं तर मला तुम्हाला सांगू द्या की बायबलमध्ये नीतिसूत्राचं पुस्तक हे जर आपण उघडलं तर त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, जर तुम्ही आजारी असाल तर सर्वात उत्कृष्ट औषध कोणतं आहे तर नीतिसूत्र याचा 17वा अध्याय आणि 22व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे की आनंदी हृदय हे उत्कृष्ट औषध आहे.
आणि जर आम्ही आनंदी आहोत, जर आम्ही आनंदित असलो, तर पुढं तो नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये 16व्या अध्यायामध्ये आणि 3ऱ्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की ज्याचं अंतःकरण, ज्याचं हृदय हे आनंदी आहे, अशा व्यक्तीला, अशा माणसाला सदा, नेहमी, सतत ही मेजवानीची रेलचेल असते. आणि असो निरोगी राहण्याचा मार्ग पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला हाच सांगितलेला आहे की आम्ही आमचं आरोग्य आम्ही निरोगी ठेवू. पण हे आमचं जे काही अंतःकरण आहे, बायबल आम्हाला असं सांगते की हे आमचं अंतःकरण, मनुष्याचं अंतःकरण हे असंख्य रोगाने जडलेलं आहे आणि त्याच्यावर उपाय आहे. आणि तो उपाय कोणता आहे तुम्हाला माहीत आहे का? तर 2000 वर्षापूर्वी प्रभू येशू ख्रिस्ताने संपूर्ण मानवजातीसाठी त्याने आपलं बलिदान केलं. त्याने आपलं पवित्र रक्त ह्या भूमीवर मानवजातीसाठी त्याने पाडलं. आणि यशा संदेशाने ते सांगितलेलं आहे की तुम्ही असा विश्वास ठेवा, जर तुम्हाला आरोग्य पाहिजे असेल, तुम्ही निरोगी व्हावं असं जर तुमची इच्छा असेल, तर थोड्या दिवसामध्ये किंवा दरवर्षी हे ख्रिस्ती बांधव हा गुड फ्रायडेज हा साजरा करतात. त्याच्या पाठीमागचा उद्देश हाच आहे की आम्हाला आरोग्य प्राप्त व्हावं. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने संपूर्ण मानवजातीसाठी त्याने आपल्या शरीरावर त्याने फटके हे सहन केले. कारण त्याच बसलेल्या फटक्यांनी आम्हास आरोग्य प्राप्त झाले. आणि प्रभू येशू ख्रिस्त आज तुम्हाला आणि मला तो बरं करू इच्छित आहे. तुमची बरी होण्याची इच्छा असेल, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा. कारण त्यास बसलेल्या फटक्याने आम्हास आरोग्य प्राप्त झाले. म्हणून सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा विशेष आपल्या अंतःकरणाचं संरक्षण कर, कारण त्यात जीवनाचा झरा आहे. हे वचन तुम्ही समजून घ्या. तुम्ही निरोगी व्हावं असं तुमची इच्छा आहे, आणि असे तर जे तुम्ही आवडणे केलेलं असेल, जे पातक केलेलं असेल, आपल्या शेजाऱ्याविरुद्ध म्हणा किंवा आपल्या घरामध्ये म्हणा, एकमेकांविरुद्ध जर आपण पातक केलेलं असेल, तर ते पातक तुम्ही कबूल करा आणि प्रार्थना करा. पहा तुम्हाला आरोग्य मिळते का नाही. कारण जिवंत देवाचं वचन पवित्र शास्त्र बायबल आम्हाला हे सांगतं. आणि ही बायबलची शिकवण आहे आणि ही सत्य परिस्थिती आहे. आज ह्या वेळेस आजच आत्ताच जर तुम्हाला तारण पाहिजे असेल, आरोग्य पाहिजे असेल, तर प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा. कारण त्यास बसलेल्या फटक्याने आम्हास आरोग्य प्राप्त झाले. आणि मग आरोग्य प्राप्त करून घेण्याचा मार्ग हाच आहे. आणि तो मार्ग म्हणजे हे की सदा आनंदित असा प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा की त्याने तुमचा आणि माझे सर्व पाप त्याने वाहिले. आणि देवबापाची अशी इच्छा आहे की कोणाचाही नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही. तर मला तुम्हाला सांगू द्या, आपल्या जीवनामध्ये आरोग्य असावं अशी तुमची जर इच्छा असेल, तर पवित्र शास्त्र आम्हाला असं सांगतं की आमच्या बोलण्याच्या द्वारे आमचं आरोग्य हे आमच्या बोलण्याच्या द्वारे हे आम्हाला प्राप्त होतं. जिभेच्या द्वारे आमच्या बोलण्याच्या द्वारे आम्हाला आरोग्य आहे. आणि चांगलं आरोग्य जर पाहिजे असेल, चांगले दिवस पाहावे असे जर तुम्हाला वाटत असेल, तर एक सुंदरसं एक शास्त्रभाग आहे. आणि तो शास्त्रभाग
पेत्राचे तिसरे पत्र, याचा 3रा अध्याय आणि 8व्या वचनापासून पुढं आपण ते वाचूया. तुम्हाला जर चांगलं आरोग्य पाहिजे असेल, चांगलं आरोग्य, आपण निरोगी राहावं असं वाटत असेल, चांगले दिवस पाहावे असं जर वाटत असेल, तर पेत्राचे पहिले पत्र याचा 3रा अध्याय आणि 8व्या वचनापासून आपण पुढं वाचूया. 8व्या वचनापासून तर 12व्या वचनापर्यंत या ठिकाणी उत्कृष्ट हा असा शास्त्रभाग आहे की तो म्हणतो की शेवटी तुम्ही सर्व एक चित्त, समदुःखी, बंधुप्रेम करणारे, कनवाळू, नम्र मनाचे व्हा, वाईटाबद्दल वाईट, निंदेबद्दल निंदा असे करू नका, तर उलट आशीर्वाद द्या, कारण आशीर्वाद हे वतन मिळण्यासाठी तुम्हाला पाचारण करण्यात आले आहे. कारण जीविताची आवड धरून चांगले दिवस पाहावे अशी ज्यांची इच्छा असेल त्याने वाईटापासून आपली जीभ व कपटी भाषणापासून आपले तोंड आवरावे. त्याने वाईटाकडे पाठ फिरवून बरे ते करावे. त्याने शांतीच्या प्राप्तीसाठी झटावे व तिचा मार्ग धरावा. कारण परमेश्वराचे नेत्र नीतिमानावर असतात व त्याचे कान त्याच्या विनंतीकडे असतात. तरी वाईट करणाऱ्यावर परमेश्वराची करडी नजर असते. किती सुंदरसे वचन आहे, साधे आणि सोपे आणि सरळ आहे. आरोग्य हे तुमच्या हातात आहे, आरोग्य हे तुमच्या जवळ आहे. आज परमेश्वर तुम्हाला शेवटचं आमंत्रण देत आहे आणि तो म्हणत आहे प्रकटीकरण याचा 3रा अध्याय 20व्या वचनामध्ये की पहा मी दाराशी उभा आहे, दार ठोकीत आहे. जो कोणी माझी वाणी ऐकून तो दार उघडेल आणि मला आत घेईल, तर त्याच्याबरोबर मी जेवी आणि तो माझ्याबरोबर जेवेल. तुमची इच्छा आहे का येशू ख्रिस्ताबरोबर जेवावं? तुमची इच्छा आहे का की तुम्हाला आरोग्य प्राप्त व्हावं? तर ह्या गोष्टी जर आम्ही आमच्या जीवनामध्ये केल्या तर माझा देव निश्चितरीतीने तुम्हाला आरोग्य देईल, तुम्हाला सौख्य, सुख, शांती, समाधान देईल आणि विशेष रीतीने तो तुमचं तारण करेल म्हणजे तुम्हाला मुक्त करेल, तुमची मुक्तता होईल. आणि हे प्रभू येशू ख्रिस्त असेल प्रत्येक मानवजातीला हे आमंत्रण आहे. या आमंत्रणाचं स्वीकार करा आणि म्हणून दैवबाप कुरवानी ह्या त्याच्या वचनाच्याद्वारे तुम्हाला आरोग्य प्राप्त हो आणि तुमच्या जीवनामध्ये, प्रत्येकाच्या जीवनामध्ये चांगले दिवस येऊ. देव तुमचं सहाय्य करून त्याला गौरव असो.